इथे मीरा भाईंदरमध्ये सध्या भाजप आणि शिवसेनेत लेटर युद्ध सुरू आहे। दोन्ही पक्षाच्या जिल्हा प्रमुखांनी सेना आणि भाजपच्या आमदाराविरोधात भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले। आमदार नरेंद्र मेहतांवर तर थेट दहशतवादी फंडिंगचा आरोप करण्यात आला। मात्र दोन्ही आमदारांनी चौकशी झालीच पाहिजे अशी मागणी केली। त्यामुळे मीरा भाईंदरमध्ये महायुतीत मिठाचा खडा पडलाय। पाहूया। भाजप आमदाराचे दाऊदशी संबंध, भाजपच्या आमदाराकडून टेरर फंडिंग, हे सवाल आम्ही उपस्थित करत नाहीये, तर हे सवाल उपस्थित केले आहेत शिंदेंच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राजू भोईर यांनी। 27 मे रोजी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात शिवसेनेच्या राजू भोईर यांनी भाजप आमदार नरेंद्र मेहतांवर गंभीर आरोप केले आहेत। दाऊद टोळीच्या फिरोज शेखला पोलिसांकडून बेड्या पडल्यात। अटकेतील आरोपी फिरोज शेखचा दाऊदच्या टोळीशी संबंध असल्याचा आरोप आहे। आरोपी फिरोज शेख भाजप आमदार नरेंद्र मेहतांचा निकटवर्ती आहे। असे संबंध जोडत शिंदेंच्या शिवसेनेचे राजू भोईर यांनी भाजपच्या नरेंद्र मेहतांवर गंभीर आरोप केले आहेत। पण मीडियासमोर बोलण्यास मात्र भोईर यांनी नकार दिलाय। दुसरीकडे राजू भोईर यांच्या चौकशीच्या मागणीचं नरेंद्र मेहतांनी स्वागत केलंय। सोबतच प्रताप सरनाईकांवरही सडकून टीका केली आहे। बघा, त्यांना मी त्याचं स्वागतच करतो। त्यांनी जे पत्र दिलं, एक बार ते चौकशी झालीच पाहिजे। मी तर ऑलरेडी आता अँटी करप्शन चौकशीमधनं बाहेर झालो। इतर सगळ्या चौकशी केल्या ना त्यांनी। त्यांचं ज्यावेळी सत्ता होती राष्ट्रवादी उद्धव, त्यांनी तुम्ही सगळ्या चौकशी, अजून किती चौकशी केल्या, त्यांची चौकशीची आवश्यकता काय? मीच कागदपत्र देतो। दरवेळी बुडबुडावायचे, आरोप लावायचे। लोकसभा चुनाव आला की मला सोबत घेऊन जायचं, निवडणूक गेली की परत हा असं आहे तसं आहे। हे आता जनता सोय, मी शहराच्या जनतेला सांगतो, अशा सगळ्या गोष्टींनी भ्रमित होऊ नका। तर यापूर्वी भाजपचे मीरा भाईंदर शहर जिल्हाध्यक्ष दिलीप जैन यांनीही सरनाईकांविरोधात तक्रार केली होती। त्यांनी सरनाईकांच्या मीरा भाईंदरमध्ये केलेल्या अवैध बांधकामांचा पाढाच वाचला होता। सरनाईकांनी चेना, काजूपाडा, घोडबंदर, वर्सोव्यात वैयक्तिक जमिनी खरेदी केल्या आहेत। वैयक्तिक जमिनीच्या विकासासाठी सरकार आणि महापालिकेचे सुमारे 150 कोटी खर्च केले आहेत। स्वतःच्या जमिनीच्या विकासासाठी शेकडो झाडांची कत्तल केली आहे। पर्यावरण दृष्ट्या संवेदनशील क्षेत्रात परवानगी न घेता बेकायदेशीर बांधकामं केली आहेत। सरनाईक यांनी आपल्या पदाचा गैरवापर केलाय असे आरोप दिलीप जैन यांनी केले आहेत। हे जे पैसे तिकडे यूज झाले ते नगरपालिकेचे आहेत। ते नगरपालिकेचे पैसे तिकडे यूज व्हायला नको, कारण तो रस्ता पब्लिकच्या कामाला येणार नाहीये। ते ज्यांनी प्रायव्हेट यूज करता येते, प्रायव्हेट काही ते तिथे प्रॉपर्टी बनते, तिथे यूज होतोय तो। नेहमी आम्ही त्यांना सपोर्ट करतो। त्यांचे खासदार आमचे महायुतीचे आहेत। श्रीमान प्रताप सरनाईक साहेब पण इथून निवडून आलेले आहेत, त्यांनाही आमचा नेहमी सपोर्ट असतो। या आरोपांवर प्रताप सरनाईक यांच्या वतीने ॲडव्होकेट राजदेव पाल यांनी जैन यांना नोटीस पाठवून 72 तासात माफी मागा, अन्यथा 210 कोटींचा मानहानीचा दावा ठोठावला जाईल अशी नोटीस पाठवलेली। एकूणच काय तर सत्तेत मांडी लावून बसलेल्या शिवसेना आणि भाजपमध्ये स्थानिक पातळीवर शीतयुद्ध सुरू आहे। मीरा भाईंदरमध्ये महायुतीतील दोन्ही पक्षात पडलेली ही फूट पालिका निवडणुकीत या दोन्ही पक्षांसाठी धोक्याची घंटा मानली जाते। प्रभाकर कुडाळकर सह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा, मीरा भाईंदर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।